लाडकी बहीण योजना केवायसी बाबत सरकारकडून अपडेट देण्यात आली। महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी अपडेट देऊन सांगितले की लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या सर्व केवायसीच्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि तुम्ही सर्व आता केवायसी करू शकता। ज्यांची केवायसी चुकली होती त्यांना केवायसी दुरुस्त करण्यासाठी वेबसाईटवर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला। त्यासोबतच ज्या महिलांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी देखील सरकारने त्या ठिकाणी नवीन ऑप्शन्स आणले आणि केवायसी प्रक्रिया सर्वांची होणार। 31 डिसेंबरच्या आधी सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी करणे बंधनकारक असल्याच्या विविध बाबी सरकारकडून सांगण्यात आल्या। परंतु तरी देखील केवायसी मध्ये अजूनही अनेक अडचणी आहेत, अजूनही केवायसी अपूर्ण राहत आहे। आता आम्ही बोलतोय कोणाबद्दल, तर अशा अनेक महिला आहेत ज्या या प्रवर्गातून सुटत आहेत आणि सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या महिला कोण आहेत, तर या महिला आहेत परित्यक्त्या, अर्थातच एकल महिला आहेत ज्यांचं लग्न वगैरे झालं नाही। त्या महिलांबाबत काय, ज्यांना पती नाहीयेत, ज्यांचं लग्न झालं नाहीये, अशा परित्यक्त्या महिलांच्या बाबत सरकार काय निर्णय घेणार। त्यासोबतच ज्यांचे पती फरार झाले आहेत, म्हणजेच की मागील अनेक दिवसांपासून आम्हाला पतीने सोडून दिलेलं आहे, आमचे पतीचा आणि माझा घटस्फोट झाला नाही, ते कुठे राहतात मला माहिती नाही, मीही गेले 5, 6, 10 वर्षापासून त्यांच्यापासून विभक्त राहतीये। मग अशा महिलेने काय करायचं? ना घटस्फोट झालेला आहे, ना पती वारले आहेत, मयतचा दाखला देता येत नाही, ना घटस्फोट प्रमाणपत्र देता येतंय। मग त्या महिलांची केवायसी कशी होणार? त्यासोबतच अनेक अशा महिला आहेत की ज्यांना पती सांभाळत नाहीयेत, म्हणजेच की ज्यांच्या पती त्यांचा सांभाळ करत नाहीयेत, पती इतर महिलेसोबत राहत आहेत, ज्यांचा घटस्फोट झालेला नाहीये आणि ज्या गरीब प्रवर्गातून येत आहेत, ज्यांना या योजनेच्या पैशांची गरज आहे, अशा महिलांचं काय होणार? या महिलांची केवायसी व्हायची तरी कशी? सरकारने याबाबत अजून वेबसाईटवर कोणताही ऑप्शन आणला नाही। लाडकी बहीण योजनेमध्ये अशा महिलांचा देखील प्रवर्ग त्या ठिकाणी मोठा आहे। आता मागील अनेक दिवसांपासून या ज्या महिला आहेत की ज्यांना पती सांभाळत नाहीत किंवा पतीपासून त्या दूर राहतात, अशा देखील महिलांचा वर्ग मोठा आहे। अनेक महिलांनी याबाबत सतत विचारलं की आमच्यासाठी काय, आम्ही कोणतं डॉक्युमेंट देऊ। याबाबत सरकारला विचारणा केली असता सरकारचं मत काय येत आहे की समजा एखाद्या महिलेचा घटस्फोट झाला नाही, म्हणजेच की ती महिला अजूनही त्या पती सोबत राहतीये असा त्याचा डॉक्युमेंट वाईज, म्हणजेच की कागदपत्रानुसार ती महिला जर घटस्फोट घेतला नाही तर ते दोघे एकत्रित आहे असं समजलं जातं। परंतु वास्तविक पाहता असं अजिबात नाही। अनेक महिला आहेत की ज्यांचं काय होतं की पती सोबत पटत नाही आहे म्हणून त्या पतीसोबत वेगळ्या राहतात, परंतु घटस्फोट अजूनही आपल्या समाजामध्ये तेवढा स्वीकारला जात नाही म्हणून घटस्फोट झाला नाही। मग अशा महिलांसाठी सरकारने त्या ठिकाणी कोणता पर्याय उपलब्ध करून द्यावा? वेबसाईटवर आपण चेक केल्यानंतर वेबसाईटवर काय येत आहे, एक तर पती आहेत का नाहीत आणि दुसरा पर्याय पती मयत झाली की घटस्फोट। असंही आलं पाहिजे की तुम्ही पतीपासून विभक्त राहताय का, म्हणजे सरकारला या ठिकाणी एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे। वेबसाईटवर अपडेट द्या आणि तिथे एक विभक्त हा एक पर्याय सरकार उपलब्ध करून द्या। महिला व बालविकास विभागाला आम्ही परत एकदा विनंती करतो, ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही देखील याबाबत वारंवार कमेंटच्या द्वारे किंवा इतरही बाबींद्वारे कळवत राहा, जेणेकरून अशा देखील महिलांना त्या ठिकाणी त्यांची केवायसी करता आली पाहिजे। कारण विभक्त हा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असल्यानंतर अशा महिला त्या ठिकाणी हा पर्याय निवडून त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील। त्यांना इतर कोणते डॉक्युमेंट तुम्ही जमा करायला लावा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेची केवायसी करून त्यांचे पैसे चालू राहतील। अन्यथा हा प्रवर्ग मोठा आहे की ज्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत आणि ज्यांचा घटस्फोट झालेला नाही। अनेक अशा देखील महिलांनी किंवा लाडक्या बहिणींनी मला मेसेज केले की आमचे वडील आम्हाला सांभाळत नाहीत किंवा आमचे वडील निघून गेले आहेत आणि ते निघून गेल्यानंतर आमचा आणि त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, म्हणजेच की तेथे देखील तीच कंडिशन आहे की त्यांचा देखील घटस्फोट झाला नाही, आई वडिलांचा घटस्फोट झाला नाही, परंतु वडीलच सोबत राहत नाहीत। मग अशा वेळी आम्ही कोणतं डॉक्युमेंट द्यायचं? आमची केवायसी प्रक्रिया होत नाही आणि आम्ही परिणामी योजनेच्या सर्वच्या सर्व अटींमध्ये पात्र असून देखील आम्ही आता केवायसी करू शकणार नाही, म्हणून अपात्र होऊ। तर अशा महिलांकडे सरकारने लवकरात लवकर दखल घेणं गरजेचं आहे। महिला व बालविकास मंत्री असेल, महिला व बालविकास विभाग असेल किंवा सरकार असेल, अशा महिलांची नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी नवीन अपडेटच्या द्वारे त्यांची केवायसी करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्या। 31 डिसेंबर नंतरही केवायसी त्यांची चालू ठेवून त्यांना योजनेतून अपात्र अजिबात करू नका। कारण अशा एकल महिलांची, अशा परित्यक्त्या महिलांची, अशांना अनेक जास्त गरज असते। अनेक महिलांचे घटस्फोट प्रमाणपत्र हरवले आहेत, अनेक महिलांच्या वडिलांचे पतीचे मयत प्रमाणपत्र त्यांना मिळत नाही आहेत, अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाही आहेत। विविध अडचणी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी मध्ये अजूनही महिलांना येत आहेत। सरकारने याबाबत
दखल घेणं खरंच जास्त गरजेचं आहे. अन्यथा अनेक महिला या पात्र असून देखील अपात्र होत चालल्या आहेत आणि महिला यामुळे नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. ई केवायसी बाबत तुम्ही अपडेट आणली, परंतु ती अपडेट नक्कीच अपुरी आहे. यामध्ये काही ना काही दुरुस्ती करून घेऊन या. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेगत अंगणवाडी सेविकांचा हा जो पार्ट आहे त्यामध्ये देखील अनेक महिलांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. घटस्फोट प्रमाणपत्र असेल किंवा पती आणि वडिलांचा मयत दाखला जर घेऊन लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांकडे गेल्या तर अंगणवाडी सेविका त्यांचे डॉक्युमेंट देखील घेत नाही आहेत. उडवाउडवीची उत्तरं त्यांना देत आहेत आणि अशामुळे 31 डिसेंबर आता जवळ येत चालला आहे आणि अशा महिलांची जर ई केवायसी त्या ठिकाणी झाली नाही तर महिला पात्र असून देखील पुन्हा मी सांगेल की यातून अपात्र होतील आणि त्यांना योजनेचे पैसे बंद होतील, असा वर्ग मोठा होईल. म्हणूनच सरकारने वेबसाईट अपडेट करताना काही बाबी त्या ठिकाणी व्यवस्थित करायला पाहिजे होत्या, ज्यामध्ये आमच्या मागण्या होत्या. आम्ही देखील आमच्या युट्यूब चॅनल असेल इन्स्टाच्या माध्यमातून आम्ही सतत मागणी करतो की तुम्ही काय करा की तुम्ही वेबसाईटवर अपडेट आणताना ज्या महिलांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्या महिलांची डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑनलाईन तुम्ही पर्याय उपलब्ध करून द्या. ऑनलाईन वेबसाईटवर डॉक्युमेंट स्कॅन करून त्यांनी जर त्यांची डॉक्युमेंट अपलोड केली असती तर त्यांना योजनेचे पैसे आरामात सुरू राहिले असते, त्यांची ई केवायसी झाली असती. आता तुम्ही काय म्हणताय, तर तुम्ही म्हणताय जा कुठे, तर जा अंगणवाडी सेविकांकडे. अंगणवाडी सेविका म्हणतायत आम्हाला कोणतेही आदेश नाहीत. अशा अनेक महिलांना अडचणी येत आहेत. त्यासोबतच अजून एक पर्याय जो मी सुरुवातीला सांगितला की विभक्त महिला ज्या आहेत, ज्यांचा घटस्फोट झाला नाही आहे परंतु त्या सेपरेट राहतात, परित्यक्त्या महिलांसाठी सरकारने त्या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा हा प्रवर्ग मोठा आहे. अनेक महिला आहेत, हजारो महिला आहेत की ज्या या अपडेटमुळे अपात्र होतील. म्हणूनच सरकारने याबाबत दखल घेऊन वेबसाईटवर अपडेट करण्याची किंवा ई केवायसीची डेट वाढवण्याची काही ना काही त्या ठिकाणी त्यांना देखील सरकारने सेवा किंवा सुविधा उपलब्ध करून द्यावी. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच महत्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.